रसदवन्द्याणं त्रिभुवनहितमधुरविशदवकाणं अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 55 निरयतिर्य म्हणूया देवा इदिनाम संजुदा पयडी उवंती सदोणासम असदो भावसौपादम। काय सांगितलं? नारद, तिर्यंच, मनुष्य, देव या नामकर्माच्या प्रकृती सद्भावाचा नाश करतात, म्हणजे सज्जीवाचा नाश करतात आणि असत भावाचा म्हणजे असत असणाऱ्या जीवाचा किंवा पर्यायाचा उत्पाद करतात. त्याच्यामध्ये काय सांगितलं की सतचा नाश आणि असतचा उत्पाद होऊ शकतो, असं नाही आहे की सत सर्वथा सतरूपच आहे. जर तसं मानलं तर सतचा नाश नाही झाला तर काय सांगितलं, द्रव्य अपरिणामी होईल आणि सांख्यमतामध्ये प्रवेश होईल, पण असं तर होत नाही. म्हणून पुढं त्याचं आधार सांगत होते मी, कुठल्या ग्रंथांमध्ये याच्या अनुरूप गाथा आल्यात. म्हणजे काल आपण काय बघत होतो प्रकरण की हे फक्त एक नामकर्मासाठी म्हणून त्यांनी उपलक्षणात्मक सांगितलेत. म्हणजे नामकर्म हे निमित्त आहे आणि ते निमित्त असताना जीवामध्ये उत्पाद आणि नाश होतोय, म्हणजे सतचा नाश आणि असतचा उत्पाद होतोय. मग एक नामकर्मामध्येच होतो असं नाही आहे, तर सगळ्या कर्मांमध्ये होतो असं त्यांनी वर्णिचिन्ह घेतलंय. म्हणजे दाखवायचं काय आहे मूळ उद्देश, की जीवाचा नाश होतो, जीवाचा उत्पाद होतो, किंवा द्रव्याचा नाश होतो, द्रव्याचा उत्पाद होतो, हे दाखवायचं आहे. मग त्याच्यामध्ये निमित्त काहीही असेल बहिरंगामध्ये तर त्याचे 8ही कर्म पण घटू शकतो असं तिथं त्यांनी खुलासा करून सांगितलं. ये कर्म प्रकृतिया कोई तो शरीर के रचे जाने में निमित्त बनती है, कोई कर्म प्रकृतिया इस शरीर को जीव आचरण से सहित इस भाव का ऊंचा नीचा प्रसिद्ध करने में कारण बनती है. कुठलं कर्म? नाही कशाला, गोत्र. उच्च गोत्र नीच गोत्र असते ना, त्याच्यामध्ये कारण बनतात. म्हणजे गोत्र कर्माचं सांगितलं. कुछ कर्म प्रकृतिया जीव के ज्ञान के आवरण का काम करती है, जिससे एक ज्ञान स्वभाव की दृष्टि से समान होने पर भी जीवों में यह भेद देखा जा रहा है. कोई कम ज्ञानी है, कोई अधिक ज्ञानी है. कोणाचं कार्य आहे हे? निश्चयाने माझंच कार्य आहे, माझ्या ज्ञानाचं मध्ये दोष आहे म्हणून मी अल्पज्ञानी आहे. पण निमित्त रूपाने सांगितलं काय की हे कर्म आहे तिथं निमित्त होतो. नाही कर्म नाही आहे, पण आता तिथं प्रत्येक गुणांचं परिणाम म्हणजे चालू आहे, त्याच्यामध्ये उत्पाद आणि व्यय होतो. म्हणजे त्याच्यात काय सांगितलं की इथं आपण बहिरंगात निमित्त लावतोय, बरोबर आहे तुमची शंका. आता सिद्धांमध्ये उपादान त्यांचे गुण आहेत, निमित्त काय सांगा आहे निमित्त. असं कसं उपादान आणि निमित्त नसल्याशिवाय कार्य होणार का? करेक्ट, कारण परिणामामध्ये निमित्त पाहिजेच ना कोणीतरी. म्हणजे इथं आपल्याला पण आहे कालद्रव्य निमित्त, आपण त्याच्याकडे कुठं हे इथं खरं कालच्या निमित्ताच्या चार्टमध्ये कालद्रव्य पण घालायला पाहिजे आपण, कारण निमित्त रूपाने सगळ्या जीवांच्या परिणामामध्ये कालद्रव्य आहेच. त्यामुळं जसं जीवाला गरज आहे असं नाही, आहे की नाही निमित्त आहे. कुठलंही कार्य होतं ना उपादानाने निमित्त असतंच. परिणमन होतं इथं, जिथं जिथं परिणमन होतं तिथं उपादान ते द्रव्य आहे, त्याचे गुण आहेत. बरोबर. म्हणजे स्वभावरूप असू दे तर विभावरूप परिणमन असू दे, कालद्रव्य उदासीन निमित्त सर्वत्र आहेच. आणि मग ते ज्यांनी जसं परिणमन केलं आहे, समजा विभावरूपाने केलं आहे, तर बहिरंगात ते त्या परद्रव्याच्या आश्रयाने केलं आहे, त्यामुळं परद्रव्य पण निमित्त म्हणलं गेलं.
म्हणजे कालद्रव्य तर स्वतः घडवत नाही आहे परिणमन कोणाचं. कसं होतंय कालद्रव्याचं परिणमन सांगितलं होतं मागं एकदा. म्हणजे कालद्रव्य परिणमन करतंय ते तुमच्या परिणमनात निमित्त कसं होतंय. एक उदाहरण सांगा कसं, म्हणजे कसं समजते तुम्हाला, कसं समजणार कसं आपल्याला की आपण इथं परिणमन करतोय, इथं कालद्रव्य आपल्याला मदत करतंय, कशा प्रकारे होत असतं ते. नाही नाही, कालद्रव्याकडून सांगा. कालद्रव्य आणि तुमचं परिणमन कसं लावायचं. एकदा मागं घटवलं होतं मी. तसं नाही तसं नाही तसं हां, कसं सांगितलं की समजा हे चाक आहे, हे चाक फिरते. चाक फिरत असताना म्हणलं होतं मागं ह्याच्यात काहीतरी अडकलं समजा प्लॅस्टिक वगैरे. चाक तर आपलं आपलं परिणमन करते, ह्याला कोण फिरवते, ते स्वतः फिरतंय, त्याच्यामध्ये ते चाक निमित्त आहे. मग तसं म्हणलं लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालद्रव्य इथं आहे, कालाणू आहे प्रत्येक ठिकाणी. तर हा कालाणू स्वतः परिणमन करतोय आणि त्यावेळीस त्या ठिकाणी असणारं कालद्रव्य त्याचं परिणमन करत आहे. आणि त्यावेळीस जीव तिथं गेला किंवा कुठलंही द्रव्य असेल तर त्याच्या परिणमनात हे मदत होते त्याची. म्हणजे निमित्त राहतं त्याचं फक्त. हां, जसा हात हल्ला माझा आत्ता इथं असणारे कालद्रव्याचे परिणमन स्वतः चालू आहे आणि त्यावेळेस माझा हात त्या ठिकाणी आहे तर त्याला ते निमित्त ठरलं. कळलं का? हां, तसंच आहे ना. तुमची क्रोध रूपाची परिणती व्हायची होती, तुम्ही परिणमन केलंय, बहिरंगात तो आलाय समोर. तुमचा उदय यायचा होता आणि बरोबर ते बाळ आलं आणि काहीतरी फोडलं. तुमचा उदय यायला ते बहिरंगात निमित्त ठरलं. मग त्याच्यावर का राग काढायचा. हां, काही ना काही निमित्त मिळणार होतं, तुमचं त्या समयाला क्रोधाचं परिणमन होणार होतं. म्हणून बहिरंगात कोणीही दोषी नाही. एवढी दृष्टी क्लिअर करायची एवढ्यावरून. कर्म फक्त निमित्त आहे. छान का एकदम कालद्रव्याचं क्लिअर झालं. माझा असा समज होता की प्रत्येक प्रदेशावर कालाणू आहे, म्हणजे त्या प्रदेशावर परिणमन जेव्हा होतं त्यावेळेस तो कालाणू निमित्त, एवढंच वाचलं होतं त्याचं. पण ती आत्ता जी भावभासना झाली की त्या प्रदेशावर निमित्त होताना पण ते कालद्रव्य स्वतः फिरत असतं. मग हे घेतलं होतं मागं गाथा आल्या होत्या ना ज्या कालद्रव्याच्या, तर त्याच्यामध्ये आपण हे खुलासा घेतला होता. पाहिजे सुद्धा त्या कॅसेट बघा जे काय आहे त्याच्यावर लोड केलेल्या. मे बी माझ्याकडनं ते मिस झालं असेल. आज एकदम छान क्लिअर झालं ते आणि त्या चाकाच्या उदाहरणावरनं जास्त क्लॅरिटी आली. अजून पण त्यावेळेस खूप खुलासा झाला होता. त्याचे अजून उदाहरणं वगैरे ऐका, ते कॅसेट आहे त्याच्यावर. कुठली गाथा आहे ना त्या गाथानुसार बघा काढून. तर अजून किती गाथा आहे ती तर मला पण बघावं लागेल. कालद्रव्याची गाथा पहिला आहेत एक 7-8 गाथेच्या नंतर 10 गाथेच्या जवळ सगळे घातले. नाही 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 बरोबर आहे, 27 गाथेपासून घातलेले आहेत. त्याच्या आधी रेकॉर्डिंगच केलं नव्हतं. बघावं लागेल आता. हो बरोबर. तुमचं अंतराय कर्म निमित्त. चला, तर सांगितलं कुछ कर्म प्रकृतियाँ इस जीव को अंतरंग के मालूमात न करने में कारण बनती है, अर्थात दर्शन नहीं होने देती है. दर्शनावरण कर्म. कुछ कर्म प्रकृतियाँ नाना प्रकार के सुख और दुख का अनुभवन कराने में कारण है. कौन सी? वेदनीय कर्म. सुख दुखाचं वेदन ये केवल शरीर की रचना की ही कारण हो इतना ही नहीं है. मान लो जीव का शरीर रचा गया तो इतने से क्या होता है, यूँ तो मिट्टी का खिलौना बन गया, पर और भी बातें इसके साथ है ना. कुछ म्हणजे हे शरीर घडलं गेलं ह्याच्यामध्ये ठीक आहे नामकर्म, पण बरोबर सगळ्या कर्मांचं कार्य चालू आहे, एकच कर्माचं नाही आहे. कुछ कर्म प्रकृतियाँ ऐसी होती है जो जीव को सही रास्ता नहीं मालूम करने देती. कौन सी? सही रास्ते पर चलने नहीं देती. कोणतं कर्म आहे? मोने असेल. हाँ, यह सब निमित्त दृष्टि से कथन किया जा रहा है. कुछ कर्म प्रकृतियाँ ऐसी है जो इस जीव को शरीर में रोके रखती है. कौन सी? हाँ, जा नहीं सकता यह जीव शरीर के बाहर जब तक उसका संपर्क है.
सांगितलं सगळ्या कर्मांचं कार्य ॲट अ टाइम चालू आहे, फक्त तिथं ते निमित्त रूप आहेत. त्यावेळेस जीवाचे परिणाम मूळ उपादान आहे. एका बाजूने निमित्त केलं कालद्रव्य पण नव्हतं तर त्या पण निमित्त असं होऊ शकतं. नाही, स्वयं त्याचं परिणमन हे स्वभाव आहे ना कालाचं, आणि मग त्याच्या संपर्कात आलेल्याचं. मग समजण्यासाठी म्हणूनच घेतलं होतं ना आपण, समो निमिसो कठ्ठा ही गाथा जी आली होती ना 16वी का काहीतरी, त्याच्यामध्ये सांगितलं की कालद्रव्याचं परिणमन कुठून ज्ञात होत आहे. इथं सगळीकडे कालद्रव्य आहे, त्याचं परिणमन चालू आहे. मग ते कसं समजणार त्याचं परिणमन होतंय. मग ह्याच्यासाठी पुद्गलाचा आश्रय घेतला गेला. मग पुद्गलाच्या परिणमनावरून सांगितलं गेलं कालद्रव्याचं परिणमन होतंय. जसं लोखंड आहे ते गंजलं किंवा काय कपडे फाटले, हे सगळं परिणमन चालू आहे ना ज्याचं त्याचं. मग त्यावेळेस पुद्गलाकडून तुम्हाला कळतंय म्हणून आश्रय घेतला गेला, पण त्याच्यामुळं कालाचं परिणमन होतंय असं नाही. त्याचं त्याचं स्वतंत्र कार्य चालू आहे. बरोबर, चांगली प्रश्न आहे. काय दिसतो समजला प्रश्न तुम्ही जसं आत्ता लावलं ना की या प्लॅस्टिकचं परिणमन व्हायला फिरतंय हे तुम्हाला चाकावरून कळतंय. चाकाचं परिणमन होतंय, त्याच्यामध्ये निमित्त कोण आहे हो. आता इथं काल ठीक आहे, मी ते कालासाठी सांगते. म्हणजे आता हे जसं लावलं ना कालद्रव्य आहे आणि त्यावेळेस त्याचं परिणमन चालू आहे, तर त्या प्रदेशात आलेल्या साही द्रव्यांचं परिणमनात ते निमित्त आहे. मग त्यांनी विचारतायत कालाच्या परिणमनामध्ये निमित्त कोण. काल हे स्वयं उपादान आहे ते त्याचं. निमित्त कोण. निमित्त पण कालद्रव्यात ना, नाही द्रव्यात बघून त्याच्यातला गुण पण त्याचे उपादानच झालं की हो. स्वतः ते द्रव्य म्हणजे उपादान आहे आणि त्याच्यासाठी निमित्त कोण आहे बहिरंगामध्ये. म्हणजे ते परिणाम त्या प्रदेशाचं परिणामन जे आहे ते निमित्त असते का. बोला कोणाला येते. नाही कळलं खरं. आता एक दुसरं उदाहरण घेऊन बघू. जीवाचं जाणणे हा स्वभाव आहे, कालद्रव्याचं परिणमन हा स्वभाव आहे. जीवाचा जाणणे स्वभावामध्ये उपादान जीव आहे, निमित्त कशाने लागतंय. उपादानाने निमित्त नाही लागत ना. जाणण्यासाठी म्हणतोय आम्ही. रागद्वेष परिणाम कशाला. जीवाचं जाणणे हा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये निमित्त कोण. नाही, स्वभावाला निमित्त लागतच नाही. स्वभावाला निमित्त कसं. म्हणून सांगितलं तुम्हाला जाणून घेण्यासाठी वगैरे दाखवाल बहिरंगातल्या एखाद्या द्रव्याचा आश्रय वगैरे, पण त्या बहिरंगातलं ते निमित्त आहे म्हणून जीवाचं जाणणे कार्य चालू आहे असं नाही. बहिरंगात पदार्थ नसतील, तुम्हाला जाणण्याचं कार्य दिसत नसेल तरी सुद्धा जाणणे ही क्रिया चालू आहे. तसं सांगितलं कालद्रव्याचं परिणमन स्वयं चालू आहे. बहिरंगात निमित्त मिळाल्यावरच होतं असं नाही आहे, पण निमित्त नसलं तरी होतंय असं पण सांगू शकणार नाही आपण. निमित्त होतंय. जाणणार कोणाला. काय गरज नाही आहे, पण असतं का नाही बहिरंगात असं माझा एक प्रश्न आहे. आता परिणमनामध्ये निमित्त प्रत्येक वेळेस निमित्त असतं असं कसं म्हणता येईल. मग तिथं भगवंतांना जाणण्यामध्ये काय निमित्त होईल. 6 द्रव्य, विश्व, त्यांचं स्वतःचं आत्मा. आता जेव्हा तो विषय घेणार त्या रूपात, म्हणजे आता ठीक आहे असं घेतलं म्हटलं ना. निमित्त म्हणलं तर मग त्या द्रव्याची स्वतंत्रता जाईल ना. निमित्त कुठलंही कार्य होताना फक्त उपादानात होतं का असं माझी शंका आहे. बहिरंगात निमित्त असतं की नाही. असतं ना. 5 समन्वय सांगितले म्हणजे असतं. मग निमित्त असतं तर निमित्तावर अवलंबून आहे असं नाही मला सांगायचंय, पण निमित्त असतं हजर असं मला घटवायचं होतं. ठीक आहे, अजून आधार बघून आपण वाचू त्याच्याविषयी. द्रव्य संग्रहामध्ये आलंय म्हणते ते.
की स्वभावरूप परिणामामध्ये निमित्ताची आवश्यकता गरज नाही नाहीये. आवश्यकता नाही आहे हे मान्य आहे की इवन विभागरूप परिणामामध्ये पण त्याच्यामुळं झालं असं थोडी ना आपण म्हणतोय स्वतः स्वयंचं उपादानच तसं आहे. ठीक आहे, चिंतन करा अजून. निमित्त नसेल असं वाटतंय. बरं. नाही तर मग आकाश द्रव्याला पण तसंच होईल ना. आकाश द्रव्याला अवघान देण्यासाठी कोणाचं निमित्त? आकाश द्रव्य स्वतःला जेव्हा अवघान देईल तेव्हा कोणाचं निमित्त म्हणता येईल? ठीक आहे, म्हणजे काम है सगळ्या पांचों पर आरोप किया जाता है एक रासायनिक वाक्य काय काय एक मिनिट आहे. हुकुमचंद महाराजांचं हां काम है पांचों का आरोप किया जाता है एक पर बर असं वाक्य हुकुमचंद महाराजांनी लिहिलेलं आहे. काम है 5 का आरोप किया जाता है 1 पर. म्हणजे आता कुठलंही कार्य होत असताना 5ही साही द्रव्य तिथं आहेत असं सांगायचं आहे. बरं ठीक आहे, तरी घटवा म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे की स्वभावरूप परिणमन होण्यासाठी बहिरंगात कोणाची आवश्यकता नसते. तिथं 5 म्हणजे 5 समूह घ्यायचे असतील, 6 द्रव्य नाही. काम है पाचों का म्हणजे 5 समूह घ्यायचे असतील ना. नाही, हे पण असं घटवू शकतोच ना. कुठलंही कार्य होताना तिथं साही द्रव्य आहेतच ना तुमची. काय हो, तुमचं पण क्रमबद्ध पर्यायामध्ये आपण 5 समूहाची क्रमबद्ध पर्याय घेतो ना आणि आरोप मात्र निमित्तावर करतो. क्रमनियत पर्याय म्हणायचं, क्रमबद्ध पर्याय नाही म्हणायचं. तर प्रत्येक पर्यायामध्ये कार्य होताना उपादान आणि निमित्त एवढं असतं हे नक्की आहे. मग आता ते स्वभावरूप परिणामामध्ये निमित्ताची आवश्यकता नसते. तर प्रश्न आहे की तिथं निमित्त मानायचं का नाही मानायचं. कार्य तर झालंय स्वभावरूप परिणमन, मग तिथं निमित्त रूप काय घ्यायचं किंवा असतं की नसतं असं प्रश्न आहे. तर त्याच्यावर अजून तुम्ही ते संसारी जीवांसाठी आपण वाटतं की निमित्त शोधू, पण मग मुक्त जीवांसाठी काय निमित्त असणार? तेच की चिंतन करा. अजून काय मिळते का वाचा आणि मग उद्या सांगा परत. अजून चालतंय, बघू अजून. म्हणलंच की आम्ही निमित्त होता है लेकिन करता नहीं है. भलेही तुम्ही म्हणलं ना स्वभावरूप परिणमन असू दे नाहीतर विभावरूप असू दे, निमित्त करता नाहीच आहे. निमित्ताला कर्तृत्व देऊच नका तुम्ही. मग तसं हां जसं तुम्ही आत्ता क्रोधाचं घटवलं, क्रोधाचं उदय यायचं होतं बहिरंगात, ते कुठूनही असेल निमित्त मिळायचं होतं. तसं म्हटलं मला सम्यक दर्शन व्हायचं होतं आत्ता या समयात, बहिरंगात निमित्त कसंही हजर होतं आहे. त्यामुळं तिथं निमित्त करतं असं नाही आहे. त्या समयात व्हायचं होतं, नाही तर देवदर्शन कधी नाही केलं आपण. जन्मल्यापासून आजपर्यंत करतोय, पण आजच सम्यक दर्शन झालं देवदर्शन केल्यावर. तर आज का तेच देव होते जे तुम्ही लहानपणापासून बघत होता वगैरे, आजच का झालं? त्या समयाची त्याची योग्यता आणि बहिरंगात ते निमित्त असं म्हटलं. जसं काल मी काय सांगितलं की त्या बिदरमध्ये काय कळलं का ते काय होतं कारण? एक ट्रॅव्हल्स बस होती, ती आग लागली त्याला बहुतेक चालू कंडिशनमध्येच, माहीत नाही असं. आणि त्यामुळं बाहेर पडायला कोणाला वाव मिळाला नाही. इतकं जोरात आग पेटली की 19 पॅसेंजर्स त्याच्यामध्ये गेले. आणि मग त्यात अनेक लहान मुलं होती हो. आणि ते ड्रायव्हर तर जिथल्या तिथंच जळून खाक झाला एकदम, असं दाखवले. हां मग तिथं बहिरंगात निमित्त कोण मिळालं सांगा? आयुकर्म संपायचं होतं. कसंही निमित्त मिळतं बहिरंगात. मग कुठेही असाल, त्या डॉक्टरच्या बेडवर असाल, डॉक्टर जवळ असतील, सगळे उपचार चालू असतील, तरी सुद्धा तुम्हाला मरण येतंयच की. का बरं? निमित्त नव्हतं का तिथं? आणि तुम्ही म्हणता घरात असल्यावर गेलो असतो डॉक्टरकडे तर वाचला असता. आयुकर्म संपायचं होतं तर किती धडपडा तरी पण ते कार्य होत नाही, म्हणजे वाचत नाही. एकांचं काय झालं, हार्टचं ऑपरेशन झालं, हार्ट अटॅक आला होता ना त्यांना, बायपास झालं का त्यांचं? हां, एन्जिओग्राफी झाली आणि मग सगळ्यांना वाटलं आता हायसं झालं, बरं झालं, आता ऑपरेशन झालं, बाहेर आणलं नुसतं स्ट्रेचरवरनं की जीव गेला. काय झालं? निमित्त कसं मिळायचं होतं तेवढं त्या डॉक्टरच्या खिशात जायचं होतं. मग ते कसं जायचं होतं? अशा रीतीने त्याला निमित्त तुम्ही मिळायचं होतं. म्हणजे सगळ्या कार्यात शेवटी असं कुठंतरी
उपादान आणि निमित्त आहेच, पण ते निमित्त करतं ही दृष्टी आपली बदलायला पाहिजे, एवढंच. तर पुढं सांगतायत, कुछ कर्म प्रकृतियाँ ऐसी भी है जो जीव को मनचाही बात होने में विघ्न उत्पन्न कराया करती है. कौन सा कर्म? अंतराय. अंतराय कर्म. ऐसे ही कर्मों का जाल इस जीव के साथ लगा है. वे कर्म प्रकृतियाँ इस जीव की विभिन्न रचना का कारण बनती है. म्हणून कर्माचं निमित्त बहिरंगात आहे, पण कर्म करता आहे असं नाही. मग त्यांनी त्या सगळ्या रचनेचं उदाहरण घेऊन सांगितलंय. नामकर्म तर सगळ्याकडे आहे, पण असंच नाक का मिळालं, असेच कान का मिळाले, डोळे असेच का मिळाले, शरीर असंच का मिळालं? मग तिथं उपादान तुमचं परिणाम आहेत स्वतःचे, आणि निमित्त रूपाने ते त्या टाईपचं नामकर्म आहे. एकच नाक घ्या, जाऊ देत, नाकाची रचना सगळ्याचे नाक एक नाही आहे. का नाही ना काकी? नाक कसं आहे? सगळ्याचं नाक वेगळं वेगळं आहे. मग त्याच्यावर पटवलं इथं, इस नाक में ही देख लो कितनी विभिन्नताएं है. कोई खास बात तो नहीं है, मगर अरब आदमी होंगे मान लो, दुनिया में दिखने वाले सबकी नाक देख लो, किसी की नाक किसी से नहीं मिलती है. और बात क्या है? यह 3-3.5 अंगुल की नाक और आँखों के बीच से निकलना, 2 छिद्र रहना, सारी चीज़ें वहीं की वहीं है. फिर भी किसी की नाक से न मिलेगी. काय चिंतन केलं वर्णी. जब एक नाक में ही अरबों ढंग है, तो शरीर के अंग अंग में जितनी विभिन्नता है, अन्य भावों में भी जितनी विभिन्नताएं हैं, उतनी ही प्रकार की कर्म प्रकृतियाँ है. उनके उदय का निमित्त पाकर ये सकल सृष्टिया हुआ करती है. त्यामुळं कुठलंही अंग कुठल्याही इतर जीवाशी मिळतच नाही. भलेही सगळ्याला 2 हात, 2 पाय, नाक, डोळे, कान सगळं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही म्हणतात जगामध्ये 7 जीव तुमच्यासारखे असतात, म्हणून शरीर म्हणजे तुमच्यासारखं रूप असणारे 7 जण असतात असं म्हणतात. पण तरीसुद्धा त्यांचं नामकर्म वेगळंच. तुमचं नामकर्म वेगळं. हां, जुळे असले तरीसुद्धा किती जुळते सांगा. अनेक ठिकाणी फरक असतो. काय ओळखू येत नाही. हां हां आणि ते त्यांच्या आईला वडिलांना दिसते तेवढं बास आहे. तुम्हाला नाही कळलं तर जाऊ, तुम्हाला काय बाहेरच्या रस्त्यावरच्या लोकांना पण बघितल्यावर वाटते की तीच आहे का चुकून. कोण आपली इष्ट व्यक्ती असेल तर. तर सांगितलं, म्हणून कोणाचंही नामकर्म एक समान नसतं, कारण प्रत्येकाच्या परिणामामध्ये थोडी ना थोडी विभिन्नता असते. आता लोक काय करतात माहिती का, हिरो हिरोईनचा फोटो बघतात, कुठल्या तरी फिल्म स्टार्स, कुठल्या तरी स्पोर्ट्स स्टारचं वगैरे असं बघतात आणि त्यांच्यासारखं रूप बनवण्याचा प्रयत्न करतात, किंवा तसं मिळावं हे भाव. जसं सांगितलं ना, ते एक स्त्री होती गर्भवती, आणि ती होती नॉर्थ इंडियाची कुठली तरी, नॉर्थ अमेरिकाची कुठली तरी, आणि त्यामुळे ते लोक गोरे गोमटे असतात ना असे. हां, आणि तर तिला बाळ झालं तर ते असं काय म्हणतात, निग्रो टाईप काळा चेहरा असलेला असं मुलगा जन्मला. मग ते नवरा म्हणला की तू व्यभिचारी आहेस. मग त्यावेळेस ती म्हणली नाही, मी तर शिलवान आहे, तुम्ही मला असं का म्हणताय. मग म्हणली हे असं कसं काय झालंय. मुलगा, दोघं पण अमेरिकन असे, म्हणजे ह्याचे अमेरिकन त्या टाईपचे असतात ना चेहरे त्यांचे वेगळे. आणि त्यांनी विचारलं मग हे असं कसं काय झालंय. मग त्यावेळेस तिने काय केलं, सगळं आठवून बघितलं तर तिला आवडणारा एक प्लेयर होता, आणि त्या प्लेयरचा फोटो तिने तिच्याबरोबर बेडच्या समोर लावला होता, आणि ते होता आफ्रिकन. आणि मग त्यामुळं चेहरा कसला मिळाला. आणि मग असं आता त्याच्यासारखं झालं नव्हतं बरं का, ते नामकर्म त्याचं वेगळं होतं. पण असं काहीतरी आपण केलेल्या परिणामांचं फळ, आणि शेवटी त्या जीवाने केलेले परिणाम त्या बाळाने केलेले, आणि त्यामुळं त्याला तसं. हां, सगळ्याचं कारण ज्याचं त्याचं उपादान स्वतः आहेत, निमित्त बहिरंगामध्ये उपस्थित आहे. नैमित्तिक देह में विधि की निमित्तता पर दृष्टांत. प्रकृतियाँ देहादि सृष्टि की कारण कैसे बनती है, इसे कुछ दिखाकर तो नहीं बताया जा सकता, पर ऐसा स्पष्ट तो आप कुछ भी नहीं बता सकते कि कैसे यह काम हो रहा है. जो कुछ आप कहेंगे वह स्थूल रूप में कहेंगे. आग पर रोटी धर दिया, सिक गई,
हम पूछते हैं बताओ प्रति समय की बात कि रोटी कैसे सिक रही है। अरे आग नीचे है, रोटी ऊपर है, सिक रही है, देख लो, युक्ति से समझ लो, आगम से समझ लो। ऐसा ही निमित्त नैमित्तिक संबंध है कि कोई ऐसी चीज़ इस जीव के साथ लगी है जिस कारण से इस जीव की विभिन्न दशाएं बनती है। इसमें बाधा आती हो तो बताओ। काय कळलं? जीवाला अशी कोणतीतरी एक वस्तू मिळालेली आहे म्हणजे संयोगात आहे त्यामुळे जीवाला त्याचे वेगवेगळे भाव होते. रोटली कशी शेकली? कशी काय शेकली काय सांगणार? आगीवर ठेवली आणि शेकली, कशी शेकली? हा? त्याचं त्याच्या उत्पादनामध्ये शेकण्याची शक्ती असतो म्हणजे नो आर्ग्युमेंट्स एवढं म्हटलं काय तरी आता मी सांगू शकत नाही, काय बोलू, बाधा देऊ शकत नाही. बस आगीवर आहे आणि ती शेकली गेली. खुर्ची जुनी झाली असं जेव्हा म्हणतात तेव्हा ती कशी जुनी झाली प्रत्येक समयी सांगा म्हटलं तर ते कुठे सांगता येतं. हां, पण तसंच आहे. परिणाम दिसतंय ना. तसंच आहे. तुम्ही म्हातारे का झाला, तुम्ही वृद्ध का झाला, हातपाय किंवा काय म्हणते स्किन सुरकुतली का, केस काळे पांढरे का झाले, काळे का झाले, उलट सगळ्याला निमित्त आहे. किसी भी पदार्थ में विपरीत परिणमन क्या उसी पदार्थ के कारण हो सकता है. आलंच तुमचं. विपरीत परिणमन म्हणजे विभावरूप परिणमन होतंय ते प्रत्येक जीवाच्या किंवा द्रव्याच्या स्वभावाने कधीही विभाव परिणमन होत नाही. नहीं हो सकता. खुद ही पदार्थ खुद का बिळगाड करने में असमर्थ है. कुठलंही द्रव्य असू दे स्वतःला खराब करत नाही. मग गंज कसं लागतं हो लोखंडाला? संयोगात येतो लोखंडाला गंज कसं लागतो? पाण्याची संसर्ग झाल्यामुळे. तुम्हाला रागद्वेष का झाले? तुम्हाला गंज का चढला? तुमच्या ज्ञानाला कोणाच्या सहवासात गेला बघा आता पाण्यात. नहीं हो सकता. खुद का बिगाड़ करने में समर्थ नहीं है. अपने ही निमित्त और अपने ही उपादान से. क्या पानी अपने पानी के ही कारण अग्नि सूर्य आदि का संबंध पाए बिना गर्म हो जाता है? पाणी स्वतः गरम होतं का? तर होतं म्हणून सांगितलं बरं का त्याने. ऐका कसं सांगितलं. नाही 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 तसं नाही. सूर्य अग्नी कोणाचाही संबंध नाही तरी सुद्धा पाणी गरम होतं की नाही? नहीं नहीं नहीं. गर्म स्रोत निकलते हैं जैसे राजगृह में निकल रहे हैं तो वहाँ आग नहीं है, सूर्य नहीं है, मगर कोई चीज साथ है. कोण आहे सांगा? सल्फर असतं तिथं. सल्फर असल्यामुळं त्याची उष्णता म्हणजे त्याच्या निमित्तात पाणी गरम होतं. भात करून खाते माहिती आहे. मग हे का नाही आठवलं उदाहरण? वर्णिजींना आठवलं, तुम्हाला का नाही आठवलं? होय मग स्वभाव होय. स्वभाव आणि विभावाबद्दल एक क्वेश्चन आहे ते की आपल्याला जे अनादी काळापासून स्वभाव आणि विभाव दोन्ही आपल्या बरोबर आहे तर मग सिद्ध अवस्थेमध्ये विभाव पॅसिव्ह होतं का आणि स्वभाव ऍक्टिव्ह होतो आणि संसारी अवस्थेमध्ये स्वभाव पॅसिव्ह होतो. म्हटलं ना विभाव तिथं active होतो. वैभाविक शक्ती आहे. जीवनी पुद्गलामध्ये वैभाविक शक्ती आहे. मग ती काय शक्ती हा. नष्ट होत नसती. कुठेही हा. जाऊ दे ते द्रव्य म्हणजे संसारी दशेत असा नाही तर मुक्त झालेले असा सगळ्या अवस्थेमध्ये बरोबर. शक्ती तर जशीच्या तशी राहणार. फक्त म्हटलं त्या शक्तीचं परिणमन सिद्धांमध्ये स्वभाव रूपाने चालू आहे आणि आपलं इथं वर्तमानामध्ये विभाव रूपाने परिणमन चालू आहे. त्यामुळे त्यांचं तिथं असं आपल्यासारखं रागद्वेष रूप परिणमन नाही दिसत. वैभाविक शक्ती असली तरी सुद्धा त्या शक्तीचं जसं स्वभाव रूपाने परिणमन व्हायला पाहिजे ते तसं तिथं दिसतंय सिद्धांमध्ये. म्हणजे आपल्यात पण तसं परिणमन स्वभाव रूपाने व्हायला पाहिजे पण आपण विभाव रूप परिणमन करतोय. म्हणजे ती वैभाविक शक्ती जी तिथं असते ती तिचं वैभाविक परिणाम सोडून स्वभावरूप होते असं म्हणता येतं सोडून का? म्हणायचं नाहीये. वैभाविक शक्तीचं सुद्धा दोन प्रकारचं परिणमन असतं, स्वभाव रूप आणि विभाव रूप. मग विभाव रूप परिणमन बरं. आपल्यामध्ये दिसतंय आणि त्यांच्यामध्ये आहे ते स्वभाव रूपाने परिणमन दिसतंय. नाव आहे अच्छा, त्या वै- शक्तीचं नाव आहे वैभाविक शक्ती म्हणून. अच्छा तिचं पण दोन रूपाने परिणामान आहे. हा हा प्रत्येक शक्तीचं दोन रूपाने दाखवतोय ना. म्हणजे ज्याच्यामध्ये विभाव रूप परिणमन होतंय ओके. तेवढंच बरं का. सगळ्या गुणांमध्ये आणि विभाव रूप आपलं- परिणमन नसतं. आपलं जेव्हा स्वभावरूप
स्वभावरूप आपली शक्ती जी म्हटली आहे तिचं पण 2 रूपाने परिणमन दिले का? आपलं पण सगळ्याच की स्वभावरूप जेवढ्या गुणांमध्ये विभाव रूपाने परिणमन होतंय ना ते कोणामध्ये पण असू देत ते गुण त्या सगळ्यांमध्ये तसं विभाव रूपाने परिणमन दिसणार आहे असेल तर आता सिद्धांमध्ये दिसणार नाहीये ते मग स्वभाव रूपानेच परिणमन चालू आहे तिथं आणि आपल्यात पण असणारे जे अनंत गुण आहेत ना सगळ्या गुणांमध्ये विभाव परिणमन नसतं काही थोडेच गुण आहेत की ज्यांच्यामध्ये विभाव परिणमन होतं नाहीतर अस्तित्व गुणात काय विभाव परिणमन द्रव्यत्व प्रमेयत्व काय तुमचं गुरुलघुत्व वस्तुत्व कुठलं विभाव परिणमन आहे ह्याच्यामध्ये त्यामुळं अनंत गुण स्वभाव रूपाने परिणमतात आणि फक्त हे थोडेसे आहेत ना जे गोंधळ करतात कोण ज्ञान दर्शन चारित्र्य आनंद वगैरे ह्याच्यात जे काय एवढंसं विभावरूप परिणमन होतंय तर त्याच्याने सगळा आपला संसार चालू आहे जर सगळे आनंद गुण विभावरूप झाले असते तर तत्वार्थ सूत्रामध्ये एक मिनिट म्हणून अनंत गुण असताना फक्त हे 3च गुण घेतलेत का? दर्शन ज्ञान चारित्र्य तत्वार्थ असं सूत्रामध्ये काही गुणांमध्ये विभावरूप होतं परिणमन आता ते काहीमध्ये काय 2-3च आहेत असं नाही आहे अनेक आहेत असे जे की आता वीर्यामध्ये होतंय तर अल्पवीर्याचा उघाड होतोय असं अनेक गुणांमधलं परिणमन समजून घ्या ज्याच्यामध्ये होऊ शकतं असे अच्छा. आता ते कुठं खुलासा वाचा काय म्हणते तुम्ही वैभाविक शक्ती आहे ना पुद्गलामध्ये पण वैभाविक शक्ती आहे हां म्हणून त्याच्यामध्ये स्कंदरूपाने परिणमन दिसून येते साही द्रव्यात नाही आहे 2च द्रव्यात आहे जीव आणि पुद्गलामध्येच फक्त वैभाविक शक्ती असते त्यामुळं विभावरूप परिणमन दिसून येतं म्हणूनच आपण ते प्रवेशिकामध्ये दाखवताना चार्ट दाखवलेत ना स्वभाव पर्याय आणि विभाव पर्याय फक्त 2च पर्याय 2च द्रव्यात दाखवली आहे आकाश काल धर्माधर्मामध्ये विभाव परिणमन नसतं तर सांगितलं म्हणून इथं त्या पाण्याला बहिरंगात निमित्त नाही मिळालं तरी सुद्धा म्हणताय की ते गरम झालं तर आहे तिथं निमित्त तुम्हाला दिसत नाही की अग्नी आणि सूर्य नाही आणि गरम होते पण तरी जमिनीत असणारे जे काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं ते काय खनिजाला काय म्हणायचं मिनरल्स वगैरे जे आहेत ना तर त्याच्या निमित्तामध्ये ते गरम होते त्यामुळं काहीतरी निमित्त आहे त्याच्याशिवाय स्वभाव पाण्याचा शीतलता आहे तो शीतलता सुटणार नहीं उस प्रकार का द्रव्य पास में लगा है गंधक या अन्य कुछ है यह एक दृष्टांत दिया है पानी कोई द्रव्य नहीं है पर एक स्थूल दृष्टांत है म्हणजे सगळ्या द्रव्यामध्ये असं समजून घ्या जिथं काय विभाव परिणमन होतं तिथं बहिरंगामध्ये काही ना काही निमित्त असतं मग इथं जेव्हा आपल्याला ही मनुष्य देव नारकी पर्याय मिळते आहे स्वभाव परिणमन आहे का विभाव काय निमित्त निमित्त काय ते नामकर्म आता शिकतोय ना सगळं या गाथेमध्ये नामकर्माचं निमित्त आहे बहिरंगात त्याचा उदय आला आणि तुम्हाला तिथं तसं रूप दिसतंय त्यामुळं हे समजून काय फायदा करणार सांगा सिद्ध भगवंतांमध्ये विभाव परिणामाला निमित्त नाही मिळत म्हणून विभाव परिणामन होत नाही ते स्वभाव रूपाने परिणामतं असं हेतू होईल का असं नाही निमित्त करता नाहीच आहे ना नाहीतरी स्वभावानेच आपण बरोबर. च्युत होतोय म्हणून निमित्त रूपाने तसं मिळाल्यावर परिणमन विभाव रूपाने करतोय तिथं आता बहिरंगातल्या निमित्तावर विसंबून नाहीच आहेत काय जसं स्वभाव आहे तसं करतोय हां कुठलंही निमित्त आपल्याला बळजबरीने कार्य करत नाही आपण स्वतः परिणमणार असेल तरच तसं होतो म्हणून आपण परवा सगळे तेच उदाहरणं बघितलीत की मुनिराजांना बहिरंगात नाही आहे का उदय असाताचा उदय चालू आहे कषायांचा उदय संज्वलनचा का असे ना उदय चालू आहे सतत पण तरी तसं परिणमन दिसतंय का बहिरंगात पुरुषार्थ असा आहे की ते जरी असाताचं उदय तरी सुद्धा सुखरूपानेच परिणमन करतायत त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणजे कर्म तुम्हाला असं परिणमा अशी काय जबरदस्ती करत नाही त्याचं कार्य की ज्या समयाला त्यांचा उदय येणार आहे तिथं उदयाला येऊन निघून जाणार त्यामुळं त्याच्यामुळं आपण क्रोधी झालो कशाही झालो असं नाही धार्मिक झालो असं पण नाही सम्यकदृष्टी झालो असं पण नाही म्हणून हे सांगायचं होतं मला की बाळ जन्मल्यावर तुम्ही एखादं नाव ठेवतं बाळाला त्याचं नाकाचं वाकडं आहे त्याचं काय रंगच काळा आहे किंवा काय असं बुटकंच आहे काळं बारीकच आहे असं तुम्ही आता काय समजून हे फायदा गाथा आपल्याला हां
त्यामुळं त्याच्याप्रमाणे आपले पण परिणाम खराब करणार. हां, आपले नाही आणि 4 जण असतात ना, 4 जणांचे पण परिणाम खराब होतात. कारण आईला ते कळलं तर आईला किती दुःख, ज्या बाळाला ज्याने जिने जन्म दिलाय तिला. त्यामुळं ज्याचं त्याचं कर्म नामकर्म घेऊन आले ते. म्हणून महाराजींनी उदाहरण दिले काय, मैत्रीपुत्र. तर तिचं बाळ 4 पहिले होते का 5 होते ते गोरे होते आणि शेवटचं निघालं ते काळं होतं. का काळं झालं, आता कोणाला शिव्या द्यायच्या. हां, तर तिथं घटवलंय महाराजींनी की त्याचं हेतू बहिरंगामध्ये दुसरं कोण नाही आहे, त्याचं उपादानच स्वतः. हां, तर तिथं उलटं ते धष्टपुष्ट होतं म्हणून सांगितलं. हां, म्हणून त्याच्यासारखंच उदाहरण तू दिलं ना आता, त्या आफ्रिकन त्याला जन्माला ते तसंच झालं ते उदाहरण. हां, म्हणून ज्याचं त्याचं परिणामाने त्याला त्याचं फळ मिळालं आहे. आणि त्यात परत उदाहरण सांगितलं, त्या आईला तसंच मुलगा झालं, पहिले 5 गोरे झाले आणि हे का काळं झालं. तर तिथं सांगितलं उलटं शाक वगैरे तिने भरपूर खाल्ले, त्याच्या निमित्तात रक्त वाढलं शरीरामध्ये आणि उलटं त्याचं पोषण चांगलं झालं होतं. मग कलर कसला काही ना, ते पुष्ट आहे की नाही हे बघत नाही आहे आपण. मग ते सुंदरच असायला पाहिजे अशी तुमची मागणी. तुम्ही केलेल्या परिणामांनी तसं फळ मिळणार आहे ना, मग तुमचे सुंदर परिणाम आहेत का बघायचं. जे कोणी गर्भवती असतात त्यांनी परिणाम एवढे सुंदर ठेवायला पाहिजेत की स्वतःला तर तसं रूप मिळतंच, त्याच्या निमित्तात त्या गर्भावर पण तसे संस्कार होतात आणि मग पाहिजे तसं रूप ते धरून येतं किंवा तुमचे कषाय पण ग्रहण करून येतं तसंच. निमित्त जबरदस्ती करणं यालाच म्हणायचं का परस्परावर उपकार. नाही, कुटुंबामध्ये घडतं ते परस्पर उपग्रह करतात म्हणजे फक्त आहेत एकमेकांच्या कार्यामध्ये मदत करता नाही आहे. एकमेकांमध्ये जवळायला करत नाही. हां, एकमेकांचं कार्य करत नाहीत हीच खरी मदत आहे. आता निमित्त जबरदस्ती करत असतं. हां, बरोबर आहे. ते गपचूप आहे म्हणूनच तर चांगलं चाललंय तुमचं. पण आपल्याला हा उपकार दिसत नाही. म्हणजे एखादं शांत असतं तर आपल्या किती उपकार. जाऊबाईंनी काय खोट काढली नाही तर चांगली का वाईट सांगा. तुम्ही किती शिव्या दिला आणि किती तिच्याबद्दल निंदा केली तरी ती शांत राहिली, हे चांगलं का वाईट. म्हणून प्रत्येक द्रव्य आहे ते आपल्या स्वभाव रूपाने परिणमन करते, हे त्याचे उपकारच आहेत परस्परावर. म्हणून तसं स्वभाव रूपाने परिणमन करण्याचा सतत प्रयत्न करा. जाणा स्वतःच्या स्वभावाला जाणा. आम्ही शुद्ध जीवात्मा, ज्ञान दर्शन मात्र स्वभावी आहे. विभावरूप परिणमन करणे हे माझे रूप नाहीच. मी क्रोधी मानी नाही, मायाचारी लोभी करणारा नाहीच. शुद्ध स्वरूपोऽहम्, निष्कर्म स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं.